नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी वालाच्या शेंगाची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे। आता या ठिकाणी मी पावशेर वाल स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। तर चला आपण आता ही वालाची भाजी मी कशी करते हे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आता ही वालाच्या शेंगाची भाजी मुलं खायचा खूप कंटाळा करतात, पण मग आपण वेगवेगळे मसाले जर त्यामध्ये वापरले तर मुलं खायचा कंटाळा करत नाही। वेगवेगळ्या प्रकारची आपण त्यामध्ये ट्रिक वापरून मुलांना ती भाजी खायला घालायची। तर चला आता यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर, थोडा शेंगदाण्याचा कूट आणि यामध्ये खोबरं, लसूण, लाल मिरची आणि जिरे ह्याचं मी कूट करून घेतलेलं आहे। तर चला आता आपण ही भाजी मी कशी करते हे तुम्ही पुढे बघा आणि अजून कोणते मसाले मी यामध्ये वापरणार आहे हे तुम्ही नक्की बघा। आता चला गॅसवर मी एक छोटा कुकर ठेवलेला आहे। आता आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहे। कुकरमध्ये अगदी पटकन ही भाजी तयार होते। आता यामध्ये मी फोडणीमध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतलं आणि यामध्ये कढीपत्ता, कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद फोडणीमध्ये टाकून थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण वालाच्या शेंगा टाकून घेऊया। आता ह्या वालाच्या शेंगा आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे सारखे हलवून घ्यायचे आहेत। तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये सर्व वालाच्या शेंगा टाकून हलवून घेतलं आहे। यामध्ये मी अगदी छोटी वाटी भरून पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी टाकून व्यवस्थित आता परत एकदा आपण ते व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आणि आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्व प्रकारचे कूट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ते दोन्ही कूट आपण तयार करून ठेवले आहे ते कूट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर बघा अशा प्रकारे आता आपण हे दोन्ही प्रकारचे कूट एकत्र करून त्यामध्ये टाकलेले आहेत। आणि आता हे परत एकदा आपण सर्व एकजीव करून घेऊया। आणि आता नंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे। परत एकदा व्यवस्थित हलवून आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आपण। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या झाकणामध्ये फक्त वाफ भरू द्यायची की आपली भाजी तयार होते। बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी झटपट अशी आपली वालाच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि धन्यवाद।